या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स, बंद नवे दर जुनेच, येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय, जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग, ट्रॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध। आजच भेट द्या वर्मा लॉन्स, नाशिक संभाजीनगर महामार्ग, एरंडगाव तालुका, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहता आपण येवल्यातून। राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक समीर भुजबळ यांच्या हस्ते येवल्यात प्रचाराचा नारळ फुटला असून मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर राजेंद्र लोणारी यांचा विजय निश्चित असल्याची माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली। येवला नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रचाराचा नारळ फुटला असून स्टार प्रचारक समीर भुजबळ यांच्या हस्ते गणेश मंदिरात नारळ फोडून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, भाजप, RPI व इतर मित्रपक्षांचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की मंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या बळावर राजेंद्र लोणारी यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। SK9 येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, येवला। काय सांगाल, आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप युतीच्या उमेदवारांचा प्रचाराचा नारळ वाढवला आहे, कसं प्रतिसाद मिळाला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त युतीने येवला नगरपालिकेची निवडणूक आम्ही लढत आहोत। नगराध्यक्षपदाचे आमचे उमेदवार राजेंद्रजी लोणारी आणि त्याचबरोबर प्रभागातील सर्व उमेदवार आज इथे जे आहे प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आलेले आहे। अतिशय चांगलं वातावरण आहे आणि युतीमध्ये जे आहे RPI सुद्धा आमच्याबरोबर सामील झालेला आहे। त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पक्ष अशा संयुक्त आम्ही ही लढा जो आहे आम्ही हा देत आहोत। अतिशय चांगल्या वातावरणामध्ये जे आहे घराघरापर्यंत उमेदवार पोहोचलेले आहेत आणि आजपासून जे आहे मोठ्या प्रमाणात त्याचा शुभारंभ जो आहे मोठ्या फेरीने आम्ही करत आहोत। शिवसेना शिंदे गटाचे जे आपल्या मंत्री आहेत दादा भुसे यांनी काल इथेच नारळ फोडला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की येवल्यामध्ये उभा फडकणार, कसं हे समीकरण आहे? असं आहे की आता वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये जरी राज्यामध्ये आणि देशामध्ये आम्ही एकत्र जरी असलो तरी नगरपालिका आणि येणाऱ्या बाकीच्या निवडणुकांमध्ये जे आहे सर्व पक्षांची आपापल्या पद्धतीची जी ताकद आहे त्या पद्धतीने ते सगळेजण लढत आहेत। आता येवल्यामध्ये जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस, BJP आणि RPI अशी युती झालेली आहे आणि म्हणून जे आहे शिवसेना आणि बाकीचे जे आहे ते वेगळे लढत आहेत। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून येवला नगरीचा, येवला तालुक्याचा प्रचंड प्रमाणामध्ये जो आहे विकास जो आहे गेले अनेक वर्ष आपण केलेला आहे आणि लोकांना जे आहे विकासाचं महत्त्व पटलेलं आहे आणि त्यामुळे विकासाच्या बरोबर राहण्याचा मानस जो आहे येवलेकरांनी ठेवलेला असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विकासाचा दृष्टिकोन जो माणूस पुढे घेऊन जातो त्याच्या बरोबरनी राहायचा निर्णय जो त्या येवलेकरांनी घेतलाय तोच निर्णय जो आहे येत्या नगरपालिकेमध्ये होणार आहे। प्रभाग 7B येथे लोणारी ताई यांनी अपक्ष फॉर्म भरलेला होता, परंतु भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विकासाचा दृष्टिकोन, साहेबांचं काम हे सर्व बघता आणि त्याचबरोबर राजेंद्र भाऊ लोणारी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी साहेबांनी दिलेली आहे। म्हणून लोणारी ताईंनी जे आहे आपण युतीमध्ये जे आहे भाजपला जे तिकीट दिलेलं होतं तिकडे कुलकर्णी ताई उभे आहेत, त्यांनी तो पाठिंबा दर्शविला आहे। मी लोणारी ताईंचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी कुलकर्णी ताईंना जो आहे तो पाठिंबा दिलेला आहे। काय सांगाल, आज तुमच्या प्रचाराचा नारळ फुटला आहे, कोणकोणते मुद्दे घेऊन आपण आता निवडणुकीत रणांगणात उतरलाय? आम्ही भुजबळ साहेबांच्या माध्यमातून विकास येवल्याचा केलेला आहे, तरी हा विकास पुढे चालू राहणार आहे। त्यासाठी साहेबांनी मला उमेदवारी म्हणून दिलेली आहे आणि हा जनतेची अहोरात्र सेवा करण्याची संधी मला दिली साहेबांनी आणि ही संधी आम्ही हमेशा ठेवणार आहे। आणि येवल्याचे रस्ते असतील, रोज पाणी मिळणार, पिण्याचे पाणी मिळणार जनतेला आणि जनता ही भुजबळ साहेबांबरोबर आहे हे अजून एकदा दाखवून दिलेलं आहे। आम्हाला भुजबळ साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाचं तिकीट दिलं आहे। यांना मी सहकार्य करत आहे। यांना सगळ्या पक्षांना मी पाठिंबा देत आहे। धन्यवाद। स्वामी जानकीराम शिंदे, मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा होतो 9 नंबर वार्ड क्रमांकामध्ये। आमचे सुहास भाऊ भांबारे अध्यक्ष सिंपी समाजाचे, मी यांना जाहीर पाठिंबा केला आहे। त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील ही सगळ्यांना साथ देतो।
आजच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि RPIची जी ही युती झालेली आहे आणि ह्या युतीचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे माननीय राजाभाऊ लोणारी आणि खाली नगरसेवक पदावर सगळे जे उमेदवार पार्टीने युतीने दिलेले आहे ते सर्व निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी आम्ही सर्व पदाधिकारी कटिबद्ध झालेलो आहोत आणि 25+चा नारा आम्ही दिला आहे आणि ह्या नाऱ्याला हे सगळं भारतीय जनता पार्टीचं केडरबेस असू द्या, हे सगळे कार्यकर्ते असू द्या, यांनी सगळ्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि आम्हाला या जनतेकडून विश्वास आहे की जनतेला विकास पाहिजे, जनतेला सर्वसामान्य जनतेला आपली कामे झालेली पाहिजे, यासाठी ही भारतीय जनता पार्टीला आणि आमच्या या सर्व महायुतीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या RPIच्या सर्व उमेदवारांना ही जनता निवडून देणार आहे अशी आम्हाला आशा आहे. रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या व 42 दुर्मिळ वनस्पतीपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा मान्यता प्राप्त असलेले एक आयुर्वेदिक प्रॉडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा आदी सारख्या 650हून अधिक आजारावर रामबाण उपाय, त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुणकारी ठरलेले 1 नंबरचे प्रॉडक्ट. तेव्हा हे प्रॉडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा. रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस. संपर्क मीना जाधव 93 25 81 33 52 व प्राजक्ता जाधव 95 79 62 59 08.